वेळेला केळं आणि न्यारीला सीताफळ असं काम झालतं आमचं. विषय काय झालता सगळा सांग. सकाळी लवकर निघालतो त्यामुळे नाश्ता एकदाच झालता आणि दुपारी जेवायला वेळ झालता आणि 3 वाजलेला आम्हाला काय कळणं झालं. मिठपाव जवळ पेट्रोल पंपाच्या साईडला आहे म्हणून आम्ही जेवणाचा ताव मिल्क शेकवर काढला. आम्ही इथं मिल्क शेक घेतलेला एकदम भारी होता, सगळ्यांना आवडला. कुंकेश्वर दर्शन घेऊन निघालो, मिठपावच्या नदीवर थांबलो. ही 2 पोरं मासे पकडायला आणि आम्ही पण त्यांच्यासोबत 1 तास तरी वेळ घालवला. थोडी मासे पकडली, थोडी मज्जा केली. इथला निसर्ग सौंदर्य तर काय विषय हार्डच आहे. जंगल, समुद्र, नदी, खाड्या हेच आहे आणि त्यात मासे पकडण्याची मज्जा वेगळीच हो. आम्ही लहानपणी सगळे हेच करायचो आणि आज यांच्यासोबत आमचं लहानपण परत आठवलं. आणि आता आम्ही कुठे थांबलोय सांगू काय? मिठबावला, म्हणजे प्रगत लोके यांचं गाव हो. ज्यांचे व्हिडिओ पाहून आम्ही ब्लॉगिंग चालू केलं त्यांना भेटायचा कधी योग आला नाही, पण त्यांच्या गावात तरी जाऊन आलो. तिथून राईड चालू केली, परत एका छोट्याशा गावात पोहोचलो आणि इथं आम्हाला जेवण मिळालं. शेवट दुपारचं जेवण आम्ही 4 वाजता जेवायला. जेवणाची क्वालिटी एवढी भारी होती की नाही, दाबून हाणलं. बागवे खानावर तुम्ही कधी इकडे गेलात तर नक्की जाऊन या, एकदम भारी जेवण आहे. आता राईडला आले म्हणल्यावर जरा स्टंट व्हायला. फायनली आम्ही चिवला बीचला पोहोचलो बरोबर संध्याकाळी 6 वाजता आणि मग चालू झाले रूम शोधायला. तासभर गेला रूम शोधायला. शेवटी एकदम भारी रूम मिळाली सिल्वर स्टँडला, बरोबर बीचच्या समोर. रूम तर एवढी भारी होती की नाही, सफला विषय होता. निवांत झोपायचं म्हणलं, राडा करायचा आज. अजून पुढे व्हिडिओ आहेत, बघत राहा आणि भावाला फॉलो करा.